स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचं निधन झालं। त्यांच्या निधनानं स्वरांचा जादुई प्रवास थांबला। चिरतरुण सूर हरपला। वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांचं पार्थिव ब्रिज कँडी रुग्णालयातून लोअर परेल या ठिकाणच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे। आज दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी वैभव घाग यांच्याकडून घेऊयात। वैभव, आपण पाहतोय जादुई आवाज जो आहे तो आता हरपलेला आहे आणि आज आशाताईंच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। सध्याचे काय अपडेट आहे? तेजल, अगदी बरोबर आहे। पार्श्वगायिका आशा भोसले यांचं काल ब्रिचकांडी रुग्णालयात वयाच्या 93 वर्षी हृदयाचा झटका येऊन त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांचं जे पार्थिव आहे ते त्यांच्या राहत्या घरी लोअर परेल येथे आणण्यात आलं। त्यानंतर सिने कलाकार असतील किंवा राजकारणी असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा आशिष शेलार असतील, प्रसाद लाड असतील, महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सुद्धा त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतलं। त्यानंतर सिने कलाकार विद्या बालन असेल किंवा जॅकी श्रॉफ असेल यांनी सुद्धा दर्शन घेतलं होतं। आज सर्व सामान्य जे चाहते आहेत तेव्हा त्यांच्यासाठी आज या ज्यांची बिल्डिंग जी आहे लोअर परेल येथे त्यांच्या लॉबीमध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आणि 10:30 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ते पार्थिव ठेवलं जाईल आणि त्यानंतर त्यांचे जे पार्थिव जे आहे ते इथून शिवाजी पार्क येथे त्यांचा अंत्यविधी होणार आहे आणि त्या अंत्यविधी जो हा शिवाजी पार्क येथे होणार आहे आणि त्यासाठी यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांची चाहते वर्ग इथे येणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी।